नमस्कार. मी ऋषिकारत मित्रांनो, भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, शेतकरी किंवा सामान्य जनतेच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात. त्यापैकी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा प्रधानमंत्री घरकुल आवास योजना असेल, अशा विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यातीलच महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे एक PM किसान सन्मान निधी योजना. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पूर्णतः केंद्र सरकारने चालवली ही महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जात होते. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाही सुरू केली आणि या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी सुरू झाली, त्या योजनेद्वारे सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वार्षिक 6,000 रुपये देण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय, केंद्र सरकारची PM किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन योजनांचे मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वार्षिक 12,000 रुपये मिळायला सुरुवात झाली. त्यातच एक बैठक पार पडली. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली की या घोषणेमध्ये सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये आता आम्ही वाढ करणार आहोत. म्हणजेच काय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो वार्षिक मिळणारा 6,000 रुपयाचा हप्ता आहे, यामध्ये आता आम्ही 3,000 रुपयाची वाढ करणार आहोत. म्हणजेच काय, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आता वार्षिक 6,000 रुपये न देता त्या ठिकाणी 9,000 रुपये आम्ही या ठिकाणी देऊ. म्हणजेच आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 9,000 आणि केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे 6,000 असे मिळून शेतकऱ्यांना वार्षिक आता महाराष्ट्रातील 15,000 रुपये दिले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी योजना ही राबवल्या जाते. नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विकासासाठी या योजनेचा खारीचा तरी वाटा राहील या ठिकाणी यात शंका नाही. आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की या योजनेचा हप्ता येणार कधी. 24 फेब्रुवारी 2025 रोजी PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला आणि 100% जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता आलेला आहे. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येईल कधी. तर शेतकरी बंधूंनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुर्तास कुठल्याही प्रकारची अपडेट देण्यात आलेली नाही. जशी या संदर्भात काही अपडेट येईल त्यावरती आपण 100% व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आता फक्त सध्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितले की या योजनेमध्ये आम्ही 3,000ची वाढ करणार आहोत. म्हणजेच काय, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक आता 15,000 रुपये दिले जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलं. अशी महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.